मंडळी, दारू पिणाऱ्याला खरं तर दारू प्यायची कधी बंद केली पाहिजे आणि ती जर नाही बंद केली तर तिथं माणसाचा शेवट असतो. कारण ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहित आहे. मंडळी, आजची व्हिडिओ पूर्ण बघा. एवढी महत्वपूर्ण व्हिडिओ आहे की दारू पिताय पण थांबायचं कधी आणि आता आपला शेवट आलाय हे माणसाला कधी कळतं. ही 5 लक्षणं ह्यातलं एक जरी लक्षण तुम्हाला आढळत असेल ना तर आत्ताच थांबा, नाहीतर आपल्या आयुष्याला मुकाल हा शेवटच समजायचा. पण त्यातून पण आपण कसं कव्हर व्हायचं हे आपल्याच हातात असतं बघा. मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही पूर्ण माहिती ध्यान देऊन ऐका. कारण ही जर माहिती तुम्ही पूर्ण ऐकली तर तुम्हाला आपलं आयुष्य खरंच सुधारायची संधी एकदाच भेटेल. आणि ही व्हिडिओवर जर तुम्ही आला असाल तर नक्कीच विचार करा की ही व्हिडिओ तुमच्यासाठीच बनलेली आहे. मंडळी, सगळ्यात पहिला मुद्दा जर म्हटलं तर तुम्ही रोज दारू पिता, वरती किती प्रमाणात पिता, त्या प्रमाणात पिल्यानंतर जर तुम्हाला ती दारू चढत नसेल, तुम्ही त्यानंतर तुमचा हळूहळू तुमचा ढोस वाढत चाललाय, तर मंडळी नक्की ध्यानात ठेवा की तुम्हाला आता थांबलं पाहिजे. कारण ती दारू तुमच्या शरीरासाठी सूट होत नसते. त्यामुळं तुमच्या दारूचा ढोस वाढत जातो आणि ही ढोस वाढण्याच्या कारणामुळं माणसाचा शेवट कधी येतो हे खरंच माणसाला कळत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे मंडळी. त्याचबरोबर दुसरं कारण जर तुम्ही ऐकलं तर खरंच तुम्हाला असं वाटेल की कधी ना कधी हे कारण तुमच्या बाबतीत नक्की घडलं असेल. मंडळी, जेव्हा दारू पिल्यानंतर कधी शरीरात असं घाबरटपणा झाला किंवा कधी भीती वाटल्यागत झाली, असं जर गोष्टी झाल्या असल्या तर तेव्हा तुम्ही समजून जायचं की शरीर आणि आपलं अख्खं पूर्ण आयुष्य काहीतरी आपल्याला सूचना देते की आता खरंच थांब गाड्या. कारण आता जर नाही थांबला तर परत वेळ येणार नाही आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा थांबून पण काही फायदा होणार नाही. अशा गोष्टी आहेत मंडळी. आता तिसरा विषय बघा. काय तिसरा विषय असा आहे, जर दारू पिल्यानंतर तुम्ही घरी येताय, जेवण कमी प्रमाणात जाते किंवा जास्त जाते ह्याचा काही त्याला अर्थ नसतो. तर माणसं काय म्हणतात की मी दारू प्यायला पोट भरून जेवतो त्यामुळे मला काय होणार नाही. पण ही सरासर माणसाची चुकीचा विचार आहे. कारण जेवणाचा आणि दारूचा संबंध येतो, मी म्हणत नाही येत नाही. कारण जेवण जास्त केल्यानंतर दारूचं प्रमाण थोडं शरीरातनं अल्कोहोलचं कमी होतं, हा विषय येतो. पण रात्रीचं झोपल्यानंतर जर रात्रीची तुम्हाला जर जाग येत असेल तर फक्त ध्यानात ठेवायचं की आता ते तुमच्या मेंदवाशी खेळायला लागतं. ज्या टायमिंगला माणसाचा मेंदू काम करायचा बंद होतो ना, तेव्हाच हे लास्ट स्टेप असते बघा. माणसांना लय नाही पण 2-4 महिने असा भास होतो किंवा रातचं कधीही जाग येते, 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता. त्याच्यानंतर तासभर तरी परत झोप येत नाही. त्याच्यानंतर सकाळी लवकर म्हणजे 1-3-4च्या आसपास झोप आली की सकाळचं उठू वाटत नाही, थकवा जाणवतो. हे तिसरं कारण आहे बरं का. हे कारण जर होत असेल तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेंजर कारण आहे. हे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर खरंच दारू आत्ताच्या आत्ता बंद करा. नाहीतर एकच ध्यानात ठेवा की कमीत कमी तुम्ही 4-5 महिने स्वतःच्या पायावरती चालू शकता, हातानं काम करू शकता. त्याच्यानंतर दुह्याचं म्हणलं तरी स्वतःचा हात बी वापरता येणार नाही, अशी गोष्ट आहे. ही सगळ्यात डेंजर कारण आहे. त्याच्यानंतर चौथं कारण बघा. कारण असं आहे, दारू पिल्यानंतर जो माणूस सारखा लघवीला जात असेल किंवा लघवी करताना त्या माणसाला थोडस त्रास होतो, चणचण वगैरे अशा काही गोष्टी होत्यात, किंवा चणचण करत नसेल किंवा काहीच नाही पण सारखं लघवीला जातो, सारखं लघवीला येणं ही बी चांगली गोष्ट नाही. माणूस काय म्हणतं की सारखं लघवीला आल्यानंतर मुतखड्याचा त्रास होत नाही, पण ही कुणासाठी असतं? चांगल्या माणसासाठी. पण चांगल्या माणसाला पण असा जर सारखा त्रास होत असेल तर ते किडनी खराब होण्याचे लक्षण आहेत मंडळी. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, दारू पिल्यानंतर तुम्हाला जर सारखं लघवीला जर होत असेल आणि दारू न पिता तुम्हाला लघवीला होत नसेल तर सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवायचं की ही किडनी खराब होण्याची लक्षण आहेत. जर मला सांगा, एकदा किडनी खराब झाली 50 ते 60 लाख रुपये भरून सुद्धा किडनी भेटत नाही आजकाल. कारण अवयव डोनेट करणारी माणसं कमी आहेत ह्या दुनियेत, विकत घेणारी जास्त आहेत, अशा गोष्टी आहेत. त्यामुळे एवढं पैसे देऊन सुद्धा ती वस्तू भेटत नाही.
मग जो माणूस रोज 1-2 क्वार्टर पितोय त्या माणसासाठी ह्या गोष्टी करणं कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे मंडळी नक्की ध्यानात ठेवा की थांबायचं कधी. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि ही 100 मधल्या 80% लोकांना होते बघा. पण ह्या गोष्टीमुळं असं नाही की तुम्ही संपला, ही गोष्ट नक्की ऐका. पण ही गोष्ट तुम्हाला हळूहळू आतून पोकरल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला खचवत जाते आणि आपल्या हाडाचं कॅल्शियम असो, शरीरातली जी ताकद असो, ही पूर्ण काढून घेते आणि माणसाला काटकागत वाळवते. त्या माणसाला अन्न सुद्धा खाऊन देत नाही आणि नीट जगून पण देत नाही. अशी गोष्ट नक्की काय मंडळी, नीट बघा. मंडळी, जर तुम्हाला सगळ्यात जास्त म्हटलं तर पित्ताचा जर त्रास होत असेल तर ही गोष्ट सगळ्यात घाण गोष्ट आहे बघा. कारण पित्ताच्या त्रासामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न सुद्धा तुम्हाला पचन होणार नाही, किंवा तुम्ही गोळ्या खायची जर सवय लावली असेल, ओमेडी असो, ओमी असो, असं कोणत्याही गोळ्या असो, हे गोळ्या काय करतात, काय काय तर बहादर प्यायच्या आधी गोळी खात्यात की पेल्यानंतर जळजळ करू नये. तुमच्या शरीरातील ही उष्णता त्याच्यामुळे जळजळ होत असते आणि खर तर तुमचे टमक असो, लिव्हर असो, पूर्ण खराब करून टाकणारी गोष्ट आहे. कारण जे दारू पितात ना लोक, त्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास ऍसिडिटीचा असतो. ही गोष्ट बी हलक्यात घेणारी गोष्ट नाही. जर तुम्हाला सारखाच त्रास होत असेल, तुम्ही एक बघा उदाहरण, तुम्ही जर दारू पिणारा असाल, तुम्हाला 4 ते 5 दिवस जर दारू नाही भेटली तर तुम्हाला सगळ्यात जास्त पित्ताचा त्रास होणार बघा. त्यानंतर तुम्ही गोळ्या जरी खाल्ल्या तरी तो त्रास नाही बंद होणार, आणि त्रास जरी बंद झाला तरी असं वेगळंच वाटतं शरीराला, आत्मा असं उमसल्या जातो. ह्या गोष्टी होत्या मंडळी. आयुष्य सगळ्यात सुंदर आयुष्य आहे, आणि ही आपली छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्हिडिओ मी प्रायमरी व्हिडिओ बनवणार होते, पण मंडळी ह्या असल्या गोष्टी आणि असली माहिती, चांगली माणसांचं शरीर वाचवायचं ना आपल्या भावांचं आयुष्य वाचवायचं, ही माहिती जर पैसे घेऊन जर मी तुम्हाला द्यायला लागलो तर त्याला काय मजा नाही मंडळी, त्याला काय अर्थ नाही. आपले हे उद्देश एकच आहे, ह्या व्हिडिओ बनवायचा. आता जर म्हणलं तर माणसांच्यात एवढं दारूचं लिमिट वाढलंय, म्हणजे जो 1 क्वार्टर पिणारा माणूस आजकाल 2.5 आणि 3 क्वार्टरकडे गेलाय. मंडळी, ही लिमिट कसं वाढलं, कशामुळे वाढलं, ह्या गोष्टी तर मी तुम्हाला आता क्लिअर केल्यात. मंडळी, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्यापाशी माहिती आली की आपण नवनवीन माहिती तुम्हाला देत राहतो मंडळी. आणि आपण जी माहिती देतो ह्या माहितीवर भरपूर रिसर्च करून माहिती देतो. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा मंडळी. धन्यवाद.